आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शिरढोण जवळ काळाचा घाला, कोल्हापूरचे वकील दाम्पत्य भीषण अपघातात ठार। पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून निघालेल्या कोल्हापूरच्या गायकवाड दाम्पत्यावर शिरढोण जवळ काळाने घाला घातला। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ऊसाच्या ट्रॉलीला कारने पाठीमागून भीषण धडक दिली। या भीषण अपघातात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयातील वकील वंदना संतोष गायकवाड वय 38 आणि त्यांचे पती संतोष धोनीराम गायकवाड वय 45 राहणार कसबा बावडा यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार संतोष गायकवाड आणि वंदना गायकवाड हे आज सकाळी आपल्या वॅगनर कारने क्रमांक MH09 FJ 2815 कोल्हापूरहून पंढरपूरच्या दिशेने निघाले होते। सकाळी 7:30 ते 7:45च्या सुमारास त्यांची कार शिरढोण गावच्या हद्दीतील नायरा पेट्रोल पंपासमोर आली। त्यावेळी रस्त्याच्या कडेला एक ट्रॅक्टर क्रमांक MH09 CJ 2671 आपल्या 2 ट्रॉलींसह उभा होता। चालक आणि कामगार चहा पिण्यासाठी जवळच्या हॉटेलमध्ये गेले असताना गायकवाड यांच्या कारने या थांबलेल्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली। ही धडक इतकी वेगवान आणि भीषण होती की कारचा पुढचा भाग अक्षरशः ट्रॉलीच्या खाली घुसला। कारचा चक्काचूर झाला असून दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली। मृतदेह शवविच्छेदनासाठी कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत। कष्टाने नाव कमावलेल्या वकील वंदना गायकवाड आणि त्यांचे पती संतोष यांच्या निधनाने कसबा बावडा परिसरात आणि कोल्हापूर विधी क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे।